जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 221. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. अनन्य भावे भगवंती असं वचन आजच्या प्रवचनामध्ये महाराजांचं आहे. आजच्या म्हणजे 10 एप्रिलच्या. याचाच अर्थ आणि बाकीचं जे प्रवचन आहे तो त्याचा परिपाक जणू महाराजांनी दिला आहे. अनन्य झाल्यानंच सर्व काही साधतं. जो चित्तलय भगवतचरणी व्हावा अशी प्रार्थना आपण प्रत्येक मानसच्या सुरुवातीला करतो. तो चित्तलय होण्यामध्ये या अनन्यतेसारखं अनन्यसाधारण महत्त्व अजून कशाला नाही. त्यामुळे आणि हे झाल्यानंतर काय होतं तर आपल्या आराध्याबद्दल सर्व काही गोड वाटू लागतं. तुलसीदासांनी जे रामचरितमानस लिहिलं आहे ते इतकं आपल्या अंतःकरणाला का भिडतं? कारण श्रीरामांशिवाय इतर दैवत त्यांनी मानलं नाही. प्रत्येक शब्दामध्ये त्यांची अनन्यता झळकते. म्हणून जिथं जिथं श्रीरामांनी वास्तव्य केलं ती जागा परमपुनीत परमसुंदर अशी तुलसीदासांना दिसली नयनांपुढे, अंतर्चक्षूंपुढे. ज्याचं वर्णन आपण केलं, बघितलं. पंपा सरोवराचं वर्णन असो, चित्रकूटाचं वर्णन असो, त्यानंतर दंडकवनाचं वर्णन असो, किंवा म्हणजे श्रीराम राहायला आल्यानंतर, आणि आता प्रवर्षण पर्वतावर राम लक्ष्मण येऊन राहिलेत, आणि आता तिथलं वर्णन जे आपण काल बघितलं, सुंदर बन कुसुमित अतिशोभा गुंजत मधुपनिकर मधुलोभा. म्हणजे जिथे म्हणून आपलं आराध्य आहे. खरं आराध्य भगवंत सद्गुरू हे अंतःकरणामध्ये मनामध्ये वास करतात. आणि त्यामुळे ज्याचं मन परमपवित्र परमशुद्ध संपूर्णपणे त्या आराध्याच्या चरणी समर्पित असतं, त्याच्या मनाला या गोष्टी ब्रह्मरूप दिसतात. जिथे जिथे म्हणून त्या आराध्याचा स्पर्श झालेला असतो, जिथे जिथे म्हणून आराध्याचे विचार प्रचारित झालेले असतात, ज्या ज्या व्यक्तिविशेषांना त्यांचा सहवास घडलेला असतो, त्या सर्व गोष्टी भक्ताला ब्रह्ममय भासतात. आणि मग वासुदेव सर्वमिती हे केवळ म्हणायला उरत नाही, त्याची प्रत्यक्ष अनुभूती त्या भक्ताला होते. तशी ती व्हावी यासाठी आमच्या सद्गुरूंची धडपड असते, भगवंतांची धडपड असते. आणि त्यासाठीच प्रभू श्रीरामांनी आपण अगोदर बघितलं आणि आता पुन्हा बघणार आहोत की लक्ष्मणाला काही ठळक गोष्टी सांगितल्या. कशाबद्दल ते आपल्याला काल तुलसीदासांनी सांगितलं की भक्ती, वैराग्य, राजनीती आणि ज्ञान, मंगलरूप भयव बन तबते, कीन्ह निवास रमापती जपते. अशा सुंदर जागी ह्या भक्ती वैराग्य गोष्टी लक्ष्मणाला श्रीराम सांगतायत, ज्याबद्दल आज तुलसीदास वर्णन करणार आहेत. सुरुवातीला म्हणतात, आपण बघितलं वर्षा ऋतू चालू आहे, त्यामुळे पाऊस सुरू व्हायच्या अगोदर जे ढग आकाशात गर्जना करतायत ते खूप सुंदर दिसत होते. आणि ते ढग बघून लक्ष्मणाला काही श्रीराम सांगतायत. काय म्हणाले तर, लक्ष्मण देखू मोरगन नाचत बारिद पेखी, गृही बिरतिरत हर्ष जस, विष्णू भगत कहू देखी. तुलसीदासांनी जे लिहिलंय ना त्यामध्ये ठाई ठाई भक्तीचं वर्चस्व आपण आधी बघितलं, त्याचाच हा प्रकार आहे आणि पुढे देखील बघू. म्हणजे अनुरागाशिवाय विराग कसा व्यर्थ आहे हे एका दृष्टीनं तुलसीदास सांगतायत. अनेकदा आमचे प्रश्न असतात पहा, अर्धवट समजल्यामुळेही असू शकतात ते, की
आपल्याला विरागीच व्हायचं आहे. परमार्थ मार्ग म्हणजे वैराग्य त्यामध्ये प्रथम आहे, किंबहुना साधन चतुष्टयामध्ये येतं ते, नाही का. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आणि असं असताना मग आम्ही विचाररहित स्थितीला जावं का? म्हणजे विराग म्हणजे काय, विचारांपासून सुद्धा वैराग्य नाही का. आणि त्यामुळे मग त्या विचाररहित स्थितीला गेल्यानंतरच जर आम्हाला ब्रह्मदर्शन होणार आहे, तर मग सद्गुरूंचा विचार, भगवंतांचा विचार, त्यासंबंधी इच्छा, म्हणजे भगवत दर्शन व्हावं किंवा सद्गुरूंचे चरणदर्शन व्हावं, चरणांवर मस्तक ठेवता यावं, यासारख्या इच्छा जेव्हा नामस्मरण करताना किंवा ध्यानामध्ये जे ध्यानमार्गी आहेत त्यांच्या मनात येतात, तेव्हा असा विचार येऊ शकतो की आम्ही विरागी व्हायचं आहे, तर सर्व गोष्टींपासून विचाररहितता आम्हाला साधायची आहे. हे जर खरं, मग हे सगुण रूपाचं एवढं महत्त्व का सांगितलं आहे, याचं कारण इथे एका दृष्टीनं प्रभू देत आहेत. कसं आहे, भक्तिमार्गामध्ये विचाररहित होण्यापेक्षा सुद्धा एकाच विचारानं मन भरून जाणं याला महत्त्व दिलं आहे. आपण अगोदर देखील बघितलं, गोपींना जेव्हा उद्धव ज्ञान सांगायला गेले त्यावेळेला गोपींनी सांगितलं, उधो मन ना भये दसबीस. बाबा रे, एकच मन आहे जे त्या श्यामच्या पाठोपाठ गेलं आहे. आता कुठलं मन आम्ही अवरोध करू, रोखून धरू, निरोध करू आणि कुठं ब्रह्मावर लावू ते आम्हाला नाही कळत. एकच मन होतं, ते विसर्जित झालं. हा भक्तिमार्ग. त्यामुळे ज्या वेळेला अंतःकरण एकाच्या ठाई पूर्ण समर्पित होतं, त्या वेळेला, त्या स्थितीला आणि निर्विचार स्थितीला एका दृष्टीनं इक्विव्हॅलंट म्हटलं आहे संतांनी. कारण त्या मनामध्ये इतर कोणती गोष्ट रजिस्टरच होत नाही, होऊच शकत नाही. आणि ज्या वेळेला हे होतं त्यावेळेला आपोआपच विराग निर्माण होतो. त्यामुळे अनुरागानं निर्माण झालेला विराग त्वरित आनंद देतो. ही भक्तिमार्गाची विशेषता आहे. पण जर केवळ विचारशून्य अवस्थेनं आलेलं वैराग्य असेल तर त्यांनी शांती लाभेल, पण त्या उसळणाऱ्या आनंद लाटांचा अनुभव त्या साधकाला येऊ शकत नाही. म्हणून भक्त होण्यासाठी देवसुद्धा लालचावलेले असतात. पुढे येईलच उत्तरकांडामध्ये देवांनी केलेली स्तुती. त्यावेळेला लक्षात येईल देव काय मागतायत श्रीरामांकडे, की आम्हीसुद्धा अधम आहोत, कारण आम्हाला तुमची भक्ती मनुष्यलोक जसे करतात तशी करू शकत नाही आम्ही, नाही का. पण तरीसुद्धा तुमची कृपा व्हावी आणि आम्ही तुमच्या चरणी राहावं अशी प्रार्थना इंद्रदेव आणि इतर देव करताना दिसतात आपल्याला. याचं कारणच हे आहे की भक्तीमध्ये जो आनंद आहे तो इतर कशामध्येही नाही, अगदी त्या ज्ञानयुक्त शांतीमध्ये देखील नाही. म्हणूनच भक्त ब्रह्मानंदाच्या पुढे जाऊन प्रेमानंदाचा आस्वाद घेण्यासाठी आसुसलेले असतात. किंबहुना खूप खाली आहे ब्रह्मानंद असं म्हटलं जातं जिथं प्रेमानंदाची गोष्ट येते, नाही का. त्यामुळे इथे श्रीराम सांगतायत, लक्ष्मणा बघ बरं, मोरांच्या झुंडी आहेत इथं ज्या मेघगर्जना बघून नाचतायत. कसं तर सांगितलं आहे, वैराग्यामध्ये जे पूर्ण डुंबलेले आहेत असे लोकसुद्धा एखाद्या विष्णू भक्ताला पाहून आनंदित होतात. तसे हे मोर मेघांची गर्जना बघून आनंदित होत आहेत. म्हणजेच कितीही विराग असला तरी त्या विष्णू भक्ताचं जे ऐश्वर असतं, म्हणजे भक्ताचं जे ऐश्वर असतं त्याची तुलना त्या वैराग्याशी सुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या भक्ताला बघून विरागी लोकसुद्धा आनंदित होतात असं प्रत्यक्ष श्रीराम सांगतायत. यावरून भक्तिमार्गाची विशेषता स्पष्ट होते. पण पुढे म्हणतात, घनघमंडन भगरजत घोरा, प्रियाहीन डरपत मन मोरा, दामिनी दम करहन घन माही,
खलकै प्रीती जथा थिर नाही. लक्ष्मणा, आकाशामध्ये मेघांची दाटी झाली आहे आणि घोर गर्जना सुरू आहे, विजांचा कडकडाट सुरू आहे, पण माझ्या प्रिय जानकीशिवाय माझं मन अशांत आहे, बावरलं आहे. कसं की त्या मेघांच्या मध्ये चमकणाऱ्या विजा जशा थांबत नाहीत, कशा तर दुष्टाचं प्रेम जसं स्थिर राहत नाही त्याप्रमाणे विजेची चमक मेघांमध्ये थांबत नाही. पण हे बघून ते अस्थिर प्रेम जसं असतं तसं काहीसं माझं मन माझ्या प्रिय जानकीशिवाय झालं आहे, असं श्रीराम लक्ष्मणाला सांगतायत. खरोखर अशा दोनच व्यक्तिरेखा रामायणामध्ये आहेत, ज्यांच्या पुढे श्रीरामांनी आपलं सीताप्रेम व्यक्त केलं. एक लक्ष्मण जो अखंड सावलीसारखा त्यांच्यासोबत आहे, आणि दुसरे हनुमंत. हनुमंतांसमोर श्रीरामांनी जे प्रेम उघड केलं आणि जे हनुमंतांनी जाऊन सीतामातेसमोर सांगितलं, ते प्रेम लक्षात आलं की आमचे सर्व विनाकारण असलेले संशय श्रीरामांबद्दल, त्या व्यक्तिरेखेबद्दल लौकिकामधले, ते नाहीसे होतात. काय प्रेम होतं हे जर लक्षात आलं तर सीतारामांसारखं प्रेम आमच्या लौकिक आयुष्यात पतीपत्नींमध्ये असेल तर किती शुद्धी, किती वैभव, वैभव म्हणजे निस्वार्थतेचं वैभव कसं घरामध्ये नांदू शकतं याचा बोध हे सीताराम आम्हाला देतात. त्यामुळे इथे सीतेबद्दल लक्ष्मणाला सांगून पुढे जे सांगितलं की दुष्टाचं प्रेम स्थिर राहत नाही. आता हा जो आपण अगोदर म्हटलं तसा लक्ष्मणाला रिप्रेझेंटेटिव्ह करून आम्हाला सर्वांना केलेला बोध आहे. आता पुढचा सर्व बराच आहे तो, त्याच्यामध्ये श्रीरामांनी कसं असलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्यामध्ये पहिली गोष्ट सांगितली की दुष्टाचं प्रेम स्थिर राहत नाही, तो अनन्य होऊ शकत नाही. नेहमी त्याची वृत्ती ही एका फुलावरून दुसऱ्या फुलावर सतत उडणाऱ्या फुलपाखराप्रमाणे राहते. म्हणूनच अगदी मोठमोठ्या ग्रंथांमधून सुद्धा फुलपाखराची उपमा ही अस्थिर वृत्तीच्या माणसाला दिलेली दिसते आपल्याला, कारण ते एका जागी स्थिर होत नाही. पण तेच जो भृंग असतो तो कमळाच्या पाकळ्या मिटल्या की तो त्यात मरून जातो, पण त्या कमळाला सोडून दुसरीकडे कुठं जात नाही. ती उपमा अनन्यतेला दिली जाते. जसं आपण आधीच्या भागांमध्ये बघितलं की जे व्हायचं ते होवो, मला पाप लागो, मला नरक मिळो, तुम्हाला जे करायचं ते करा, पण मी तुमचे चरण सोडून जाणार नाही. ही अनन्यता असली की तिथे पुरवठा करावाच लागतो. त्यामुळे इथे श्रीराम आम्हाला सांगतायत की असं ते प्रेम स्थिर राहत नाही. हे सांगण्याचं कारण तसं आमचं प्रेम नसावं हे त्यांना सांगायचं आहे. आणि पुढे आता सांगतायत लक्ष्मणाला, बरशही जलद भूमि नियराये, जथा नवहि बुध विद्या पाये, बूंद अघात सहहि गिरि कैसे, खलके बचन संत सहजैसे. बोध आहे हा. त्यामुळे म्हणतायत मेघ पृथ्वीच्या अगदी जवळ येऊन वर्षाव करतायत. कसं तर जसं विद्या मिळाल्यावर विद्वान नम्र होतात, तसे हे मेघ पाण्यानं भरलेले असल्यामुळे झुकलेले आहेत, खाली आलेले आहेत. म्हणजे कसं असलं पाहिजे, विद्या आहे, विद्या विनयेन शोभते हे आपण लहानपणापासून शिकत असतो. पण ज्या वेळेला मला काहीतरी येतं, ती विद्या मी मिळवली आहे, हा भाव अंतःकरणात जागृत झाला की आमचा मीपणा वाढीस लागतो आणि रामकर्ता भाव कुठच्या कुठे लोप पावतो. अनेक सुभाषितांमधून सुद्धा या विविध उपमा दिलेल्या आहेत की जसं फळाच्या भारानं वृक्ष वागतो तसा तो विद्वान नम्र होतो. नम्रता
तेव्हाच शोभते खरं, जी विद्वानाच्या ठाईसुद्धा असते. कारण त्याला माहीत असतं की जी काही विद्वत्ता विद्या मला मिळालेली आहे ती त्या भगवत कृपेनं मिळालेली आहे. किंबहुना ही बुद्धी ज्यामुळं मी ती विद्या ग्रहण करू शकलो, त्या बुद्धीच्या मागेसुद्धा तो परमात्मा आहे म्हणून त्यानं मला ती दिलेली आहे. त्यामुळे ते नम्र असतात, सांगतायत श्रीराम. पुढे सांगतायत, बूंद अघात सह ही गिरी कैसे. त्या वर्षाव करणाऱ्या पावसाचे थेंब त्याचा आघात पर्वत सहन करतात. कसं तर दुष्टांचे बोल जसे संत सहन करतात त्याप्रमाणे. सहनशीलता हा संतांचा एक स्थायी भाव आहे, स्वभाव असतो तो. श्री महाराजांसारखे संत मुख्यतः जे समाजामध्ये वावरतात त्या संतांना सहनशीलता, तितिक्षा ही अंगभूत असते. जसं आपण पूर्वी पण बघितलं की त्यांना माहीत असतं की ह्या समोरच्या व्यक्तीची ऑडॅसिटी किंवा काय म्हणायचं, प्रश्न करण्याची एक प्रकारे मला समजते हा भाव ठेवून असणारी इच्छा, हे केवळ त्याच्या अज्ञानापोटी आहे. त्यामुळे ते सर्व सहन करूनसुद्धा त्याला शेवटी नामस्मरण कसं श्रेष्ठ आहे या एकाच समेवर आणायचा प्रयत्न करतात. त्याप्रमाणे सांगतायत इथे श्रीराम की दुष्टांचे बोल संत सहन करतात. आणि पुढे सांगतायत, क्षुद्र नदी भरी चली तोराई, जस थोरे हूँ धन खलइत राई, भूमि परत भाढ़ा बर पानी, जनु जीव ही माया लपटानी, समिटी समिटी जल भरहि तलावा, जिमि सद्गुण सज्जन पहियावा, सरिता जल जल निधि महु जाई, होई अचल जिमि जीव हरि पाई, हरित भूमि तृण संकुल, समुझि परहि नहीं पंथ, जिमि पाखंड बाधते गुप्त होहि सदग्रंथ. थोड्याशा पैशामुळे थोडी संपत्ती मिळाली तरी दुष्ट लोक जे असतात ते घमेंडीनं वागतात. त्याला उदाहरण काय दिलं की लहान नद्या भरून किनाऱ्यांना तुडवत चालल्या आहेत. म्हणजे लहान लहान आहेत, त्यांची शक्ती ते किती ते पाणी लहान नदीमध्ये असून असणार, पण तरीसुद्धा किनाऱ्याला तुडवत जातात. तसं थोड्याशा संपत्तीमुळे दुष्ट लोक घमेंडीनं वागतात. ज्याप्रमाणे पुढे म्हणतायत, शुद्ध जीवाला माया झाकून टाकते, लिप्त करते, त्याप्रमाणे पृथ्वीवर पाणी पडलं की ते गढूळ होतं, नाही का. पावसाचं पाणी सर्वात शुद्ध म्हणतो आपण, पण ज्या वेळेला ते जमिनीवर पडतं तेव्हा ते माती मिसळून गढूळ होतं. तसं जीव हा परमशुद्धच आहे, पण या जगात आल्यानंतर ती माया त्याला लेपून टाकते, त्याला झाकून टाकते त्याच्या शुद्धत्वाला. आणि मग तो जर सद्गुरू भेट झाली नाही तर मात्र गटांगळ्या खातो त्याच जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये. हे श्रीराम सांगतायत. पुढे सांगितलं, हे सर्व उपमा आणि रूपकं जी दिली आहेत ती पाण्याची दिली आहेत. पहा इथे की पाणी एकत्र जमा होऊन तलावांमध्ये भरतं, नाही का. कसं तर ज्याप्रमाणे एक एक सद्गुण सज्जनाजवळ येतात त्याप्रमाणे हे पाणी एकत्र होऊन तलावांमध्ये भरतं आहे. पुढे म्हणतात, आणि हे जे पाणी आहे तलावांमधलं, नदीमधलं, ते पाणी पुढं जाऊन समुद्रात स्थिर होतं, मिळून जातं. त्याप्रमाणे जीव हा श्रीहरीला प्राप्त केल्यावर या येरझाऱ्यांमधून, जन्ममृत्यूच्या चक्रांमधून मुक्त होतो. सरिता जल जल निधी महु जाई, होई अचल जिमी जीव हरी पाई, नाही का. आणि पुढे म्हणतात, खरं बघितलं तर विविध गुण
म्हणजे सद्गुण दुर्गुण हे सगळे एकत्र करून श्रीरामांनी इथे विविध उपमा देऊन आम्हाला समजावले. त्यामध्ये प्रत्येक गुणावर, प्रत्येक चौपाईवर चिंतन करून ते आमच्यामध्ये आहेत किंवा नाही. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट संत सत्पुरुष सांगतात की अमुक एखादी चौपाई वाचल्यानंतर किंवा एखादी गोष्ट जेव्हा सद्गुण दुर्गुणांची वाचतो तेव्हा अमुक व्यक्तीमध्ये एखादा दुर्गुण आहे हा भाव बहुतेक वेळेला पहिल्यांदा आपल्या हृदयात येतो, जो चुकीचा आहे असं संत सांगतात. तो तुमच्यामध्ये हे सर्व वाचायचं, पठण चिंतन करायचं कशासाठी, तर ते फक्त आणि फक्त मला अप्लाय कसं होतं, मी कशी अप्लाय करू शकते आणि त्यानुसार कशी बदलू शकते हे लक्षात घेण्यासाठी हे सद्गुण दुर्गुण ह्यांची लिस्ट एक प्रकारे श्रीराम आम्हाला विविध उपमा देऊन समजावत आहेत. त्यामध्ये जसं परमार्थाला दुसऱ्याची बाजू नाही तसं अमुक ग्रंथात अमुक सांगितलं आहे आणि तसा तो दुर्गुण अमुक व्यक्तीमध्ये आहे म्हणून मी त्याला सुधारायला जावं असा भाव हे मानस वाचून आला तर आम्ही ज्याच्यावर काम करायचं त्या आमच्या अंतःकरणावर जे काम व्हायला पाहिजे त्यापासून वंचित राहतो. एक प्रकारे ती आत्मवंचना होते म्हणतात महाराज, की तुम्ही जगाला सुधारायला जाऊ नका, अगोदर माझ्यात काय दोष आहेत ते बघा. जग सुधारायला लोक जन्माला यावे लागतात, किंबहुना भगवंत सद्गुरू सर्वांची काळजी करतात. ते तसे ज्याच्याबद्दल तुमच्या मनात किलमिश आहे त्याचीही काळजी करते. आपण फक्त आपली काळजी करावी आणि स्वतःला सुधारावं. एक मनुष्य सुधारला की त्या टक्क्यात समाज सुधारला असं नाही का होत, असं महाराज विचारायचे. त्यामुळे हे लक्षात ठेवून हे सद्गुण आणि दुर्गुण वाचणं अभिप्रेत आहे महाराजांना. आणि म्हणून आता पुढे सांगितलं की पृथ्वी जेव्हा गवतानं भरून जाते त्यावेळी वाटा दिसत नाहीत. जर पायवाटा वगैरे असतील आणि त्याच्यावर सुद्धा जर गवत वाढलं खूप पाऊस वगैरे होऊन तर त्यासुद्धा लुप्त होतात नाही का. त्याप्रमाणे म्हणतायत श्रीराम इथे की चुकीची जी मतं असतात त्याच्या प्रचारामुळे सद्ग्रंथसुद्धा लुप्त होतात. पहा बरं, फार मोठी गोष्ट सांगितली आहे श्रीरामांनी इथे. जे आम्हाला महाराजांनी सांगितलं पहा की फक्त संत ग्रंथ सद्ग्रंथ वाचावेत, त्याच्यावरच्या टीका वाचू नयेत म्हणायचे महाराज स्पष्टपणे. आणि खूप महत्त्वाचं आहे हे, कारण अनेकदा असं होतं की टीकाकार आपल्या मतानुसार ते लिहित असतो आणि हा टीकाकार संत असेल असं नाही. संत म्हणजे काय, तर पूर्णत्वास पोहोचलेला असेल असं नाही. जे पूर्णत्वास पोचलेले तुकाराम महाराज, नाथ, ज्ञानेश्वर महाराज समर्थ यांसारखे संत आहेत, त्यांचे ग्रंथ त्यांनी जे सांगितले ते आम्ही अभ्यासलं तर त्यामध्ये बुद्धिभेदाचा धोका नसतो. पण केवळ एक काही अलंकारिक भाषा आहे, वाचायला ऐकायला छान वाटते म्हणून आम्ही ते श्रवण केलं, वाचन केलं, तर मात्र आमच्या बुद्धीला जो एखादा काय म्हणतात ना किडा नसलेला पण घातला जातो अनेकदा. आणि मग हे असं होतं का असा विचार मनामध्ये येऊन आमची असलेली श्रद्धासुद्धा नाहीशी होते. तसं न व्हावं यासाठी एकाच संताचं फक्त सद्गुरूंचं ऐकावं वाचावं असं आम्हाला त्यांचे सत्शिष्य सांगत असतात. ही केवढी मोठी गोष्ट आहे हे जेव्हा आम्ही त्या मार्गावरून चालायला सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं. तोपर्यंत अनेक गोष्टी आम्हाला खुणावत असतात, जी मनाची खेळी असते. त्या मनाच्या खेळीला नाही म्हणून फक्त सद्गुरू प्रदत्तच मी ऐकणार, वाचणार, करणार हे ज्याच्या अंतःकरणात बिंबतं तो त्या अनन्य भावात रममाण होतो आणि अखंड आनंद उपभोगतो. त्यामुळे त्यानुसार इथं श्रीराम सांगतायत की विचित्र मताच्या प्रचारामुळे सद्ग्रंथ लुप्त होतात. म्हणजे अशी परिस्थिती येते, आली आहे काही अंशी आणि पुढे ती अजून वाढणार आहे असं म्हटलंय महाराजांनी तर, की त्या चुकीच्या मतांनाच अनुसरून लोक प्रपंचाकडे अधिक ओढले जात आहेत आणि परमार्थ लुप्त होत चाललाय. परमार्थ लुप्त होणं आणि सद्ग्रंथ लुप्त होणं ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे तसं न व्हावं यासाठी निदान सद्गुरूंच्या सत्शिष्यांनी तरी, शिष्यांनी तरी
त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा हे इथे श्रीराम सांगतायत. पुढे म्हणाले, दादुरधुनी चहु दिसा सुहाई, बेद पढ़ही जनु बटु समुदाई, नव पल्लव भये बिटप अनेका, साधक मन जस मिले बैबेका, अर्क जवास पात बिनु भयऊ, जस सुराज खल उद्यम गयऊ, खोजत कतहु मिलई नहीं धूरी, करई क्रोध जिमि धर्म ही धूरी, ससी संपन्न सोहमहि कैसी, उपकारी कई संपत्ति जैसी, निशित मघन खद्योत बिराजा, जनुदंभिन कर मिला समाजा, महावृष्टि चली फूटी कियारी, जिमि सुतंत्र भये बिगरही नारी, कृषि निरावहि चतुर किसाना, जिमि बुध तजहि मोह मद माना, देखियत चक्रबाक खगनाही, कलिहि पाई जिमि धर्म पराही, उषर बरषई तृण नहीं जामा, जिमि हरिजन हिय उपजन कामा, विविध जंतु संकुल महि भ्राजा, प्रजा बाढ़ जिमि पाई सुराजा, जह तह रहे पथिक थकी नाना, जिमि इंद्रिय गण उपजे ज्ञाना, कबहु प्रबल बह मारुत, जह तह मेघ बिलाही, जिमि कपूत के उपजे कुल सद्धर्म नसाही, कबहु दिवस मह निबिड़तम, कबहु कप्रगट पतंग, बिनसई उपजई ज्ञान जिमि, पाई कुसंग सुसंग. विविध उपमा आणि रूपक देऊन तुलसीदासांनी हा भाग समजावलाय की म्हणतायत की विद्यार्थ्यांचं सामुदायिक वेद पठण सुरू असावं, त्याप्रमाणे चारही दिशांना बेडकांचा स्वर गमतीशीर वाटतोय म्हणतात. दादुरधुनी चहु दिसा सुहाई, आणि सर्व वृक्ष हिरवागार परिसर आहे तो आपण बघितलं, तिथे नवीन पानं पालवी फुटली, प्रत्यक्ष प्रभू राहायला आलेत, त्यामुळे ते वन शोभिवंत झालं आहे पर्वतावरचं. आणि असं शोभिवंत दिसतंय कसं, तर साधकाचं मन विवेक ज्ञान प्राप्त झाल्यावर जसं होतं तसं शोभिवंत, म्हणजे विवेक हीच साधक मनाची खरी शोभा आहे असं तुलसीदास श्रीरामांकर इथं सांगतायत की त्यामुळेच भक्ताला काय योग्य काय अयोग्य याचा निवाडा करता येतो आणि मग प्रभू चरणांपासून त्याला कोणी विलग करू शकत नाही. पुढे म्हणतायत की रुईचं झाड आणि धमासा अर्क जवास यांची जी पानं आहेत ती मात्र पावसामुळं झडून गेली. कशी तर जे सज्जन राजाचं राज्य असतं, उत्तम असं राज्य असतं, तिथे दुष्टांचे सर्व धंदे बंद पडतात. बरं का, म्हणजे काय व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे, असं सगळं ते मिक्सचर आहे हा पूर्ण भाग. म्हणजे त्याच्यामध्ये विविध गोष्टी एकत्र करून आम्हाला श्रीरामांनी सांगितल्या आहेत. त्यामुळे ज्याला जे ॲप्लिकेबल असेल त्यानं ते घ्यावं आणि त्यानुसार सुधारणा करावी असं त्यांना एकंदर सुचवायचे. पुढे म्हणाले की असा हिरवागार परिसर आहे, पावसाने सुशोभित झाला आहे की शोधूनसुद्धा कुठे धूळ दिसत नाही आहे. कसं की धर्मज्ञान उरत नाही क्रोध आल्यावर. बरं का, क्रोध आल्यावर धर्माचं ज्ञान जसं लोप पावतं
तसं म्हणतायत ह्या पावसानं कुठं धूळ उरलेली नाही. म्हणजे विपरीत उपमा असली तरीसुद्धा त्यांना सांगायचं आहे हे, की जर धर्मज्ञान आहे आमच्यामध्ये असं तुम्हाला वाटत असेल तर क्रोध हा त्याचा शत्रू आहे. कारण क्रोधानं सर्व ज्ञान लोप पावतं. ज्ञान ग्रहण करून ते रिटेन करण्याची क्षमताच नष्ट होते क्रोधानं, नाही का. कालच आपण गुढीपाडवा साजरा केला आणि या संवत्सराचं नामच क्रोधी नाम संवत्सर आहे असं कळलं. त्यामुळे आपल्याला महाराज एकंदर सुचवत असतात पहा सगळ्या बाजूंनी, की असं आहे त्या संवत्सराच्या नावाच्या रिमेंबरन्सनं तरी, आठवणीने तरी तुमच्या अंतरातला क्रोध हा कंट्रोलमध्ये राहू देत, त्यावर ताबा राहू देत. किंबहुना तो स्वतःचं साधन होत नाही आहे ह्या एकाच गोष्टीमध्ये केंद्रित असू देत. बाकी सगळीकडचा क्रोध जाऊन जेव्हा साधन घडत नाही यामध्ये तो साठला जाईल खऱ्या अर्थानं, त्यावेळेला ते साधन होईल. म्हणजे तो क्रोध हा विकारसुद्धा आम्ही परमार्थाकडे वापरावा असंच महाराज सांगतात. तसं इथे सांगतायत श्रीरामसुद्धा. आणि पुढे म्हणाले की जे परोपकारी पुरुष असतात त्यांची संपत्ती खरी शोभते. कशी? जर हिरव्यागार अशा त्या पृथ्वीमुळे, त्या शेतीमुळे जशी पृथ्वी शोभून दिसते तशी उपकारी पुरुषांची संपत्ती शोभून दिसते. पुढे उदाहरण वेगळं दिलं आहे पुन्हा, की रात्रीच्या दाट अंधारामध्ये काजवे दिसत आहेत सगळीकडे. खद्योत म्हणजे काजवे. तर ते कसे दिसत आहेत? तर जसं ढोंगी लोकांचा समाज जमलेला असावा तसे ते दिसत आहेत, नाही का. म्हणजे त्यांना खूप अभिमान असतो एक प्रकारे काजव्यांना, की माझ्या शरीरातून प्रकाश बाहेर पडतो. अशी देणगी नाही कुणाला, नाही का. योगी पुरुष सोडला तर अशी देणगी सामान्याला कुणाला नाही. पण अगदी सामान्य जीव असून सुद्धा काजवे एक प्रकारे दंभ मिरवतात की माझ्यामध्ये प्रकाश आहे. पण कसा आहे तो काजवा? ज्याला सूर्याचा प्रकाश माहीत नाही असा आहे. कारण फक्त अंधारात चमकतो ना तो. त्यामुळे माझ्यामध्येच फक्त प्रकाश आहे हा त्याचा दंभ त्या ढोंगी लोकांच्या समाजाप्रमाणे म्हणतात महाराज श्रीराम. कारण आमचे महाराज म्हणाले ना की काहीही केलं नाही तरी चालेल पण ढोंग मुळीच करू नका. तेच एक प्रकारे इथे श्रीराम जे एकरूपच आहेत ते सांगतायत आम्हाला, की त्याप्रमाणे हा लोकांचा समाज, त्याप्रमाणे हे काजवे मला दिसत आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमधून विवेक जागृती व्हावी हे एका दृष्टीनं श्रीराम सुचवत आहेत इथे आम्हाला. कोणतीही गोष्ट, अगदी नकारात्मक गोष्ट जरी तुम्हाला एखाद्या गोष्टीमधून जाणवली तर त्या नकारात्मक गोष्टीतून मला त्याचा परमार्थाकडे कसा फायदा होईल, ते मी कसं करायचं टाळू शकेन. याप्रमाणे पुन्हा जर आम्ही या बाबतीत सेल्फ सेंटर्ड राहिलो, जे आम्ही स्वार्थाच्या बाबतीत सेल्फ सेंटर्ड राहतो त्याऐवजी मला सुधारण्याच्या बाबतीत जर सेल्फ सेंटर्ड राहिलो तर ते श्रीरामांना आवडेल. हेच एक प्रकारे ते सांगतायत. आणि पुढे म्हणाले, खूप पाऊस झाला आहे त्यामुळे शेतातले बांध फुटून निघालेत. कसे? तर स्वातंत्र्य खूप जास्त मिळालं की जशा स्त्रिया बिघडून जातात त्याप्रमाणे. जिमी सुतंत्र भये बिगर नारी. कालच्या का परवाच्याच प्रवचनात होतं ना महाराजांचं वचन, की स्वतंत्रता आणि स्वैराचारी वृत्ती यांमध्ये फरक आहे. स्वतंत्रता पवित्र आहे आणि स्वैराचार घाणेरडा आहे. तेच इथे श्रीराम सांगतायत. पहा कसे योग असतात पहा, की तिथे श्रीराम तेच सांगतायत की त्यामुळे बिघडतात. म्हणजे काय तर स्वैराचार कसा वाईट. इथे स्वातंत्र्य शब्द वापरलेला असला तरी ते स्वातंत्र्य आत्म्याचं स्वातंत्र्य या अर्थाने नाही, दैहिक स्वातंत्र्य या अर्थाने इथे तुलसीदासांनी हे लिहिलेलं आहे. जसं महाराज म्हणाले की स्वतंत्रता फक्त आत्मदर्शनासाठी आहे, आत्मविचारासाठी आहे. पण देहाच्या बाबतीत मनुष्याला बंधनच असतात. स्त्रिया इथं लिहिलं असलं तरी फक्त स्त्रिया असा कुठेच उल्लेख नाही. प्रत्येक ठिकाणी मनुष्य या दृष्टीनंच आहे की त्याला देहाच्या दृष्टीनं, मनाच्या दृष्टीनं बंधनं आहेतच आणि ती पाळलीच पाहिजेत असं महाराजांनी सांगितलं. कारण त्या बंधनांशिवाय आम्ही मुक्त होऊ शकत नाही.
ही एक फार मोठी मेख आहे. परमार्थ मार्गामध्येच सद्गुरू कृपेनं ती लक्षात येऊ शकते. अनेकदा, कारण कसं आहे, प्रत्येक जीवाला स्वातंत्र्याची आस आहे. किंबहुना परमार्थ मार्गच आम्हाला कायमचं स्वतंत्र करण्यासाठी आहे. मग आम्ही का जखडून घ्यायचं बंधनात, असा एक विपरीत प्रश्न अनेकदा मनात येऊ शकतो. पण जसं म्हटलं जातं, बीइंग इम्प्रिझन्ड इन सद्गुरूज कस्टडी इज द अल्टिमेट लिबरेशन. सद्गुरूंच्या तुरुंगात कैद करून घ्यावं स्वतःला, मगच खरा स्वातंत्र्याचा अर्थ कळतो. फार महत्त्वाचं आहे. यावर चिंतन केलं तर आम्ही ते चरण सोडून हलणारच नाही. कारण ज्या वेळेला सद्गुरू प्रदत्त मार्ग ह्या अनन्य भावामध्ये आम्ही अक्षरशः आमच्या मनबुद्धीला कोंडून ठेवतो, त्या वेळेला तोच मार्ग कसा आम्हाला मनाच्या विविध प्रकारच्या हालचालींपासून, चित्तविक्षेपापासून, चांचल्यापासून दूर नेतो आणि आम्ही पूर्ण विश्रांती, शांती, आनंद, समाधान आणि मुक्ती अनुभव करतो, हे आम्हाला कळतं. त्यामुळे हे वाक्य एकच आहे, जिमी सुतंत्र भये बिगरही नारी, पण त्याचा अर्थ फार खोल आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार. स्वैराचार म्हणजे काय, फक्त व्यभिचार, दैहिक व्यापार असा त्याचा अर्थ नाही. तो व्यभिचार शब्द आमच्या महाराजांनी परमार्थासाठी सुद्धा वापरला एका प्रवचनामध्ये. ते ॲडल्टरस बिहेवियर म्हटलं जातं. भगवंत श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलंय, अव्यभिचारिणी भक्ती म्हटलंय. एकाच्या ठायी असलेली भक्ती, जर त्याच्यामध्ये दुसरा आला तर तो व्यभिचार होतो. हे शुद्ध परमार्थ मार्गाच्या बाबतीत, तर लौकिकाच्या बाबतीत काय बोलावं. त्यामुळे हे सांगितल्यानंतर श्रीराम आम्हाला सांगतायत की चतुर शेतकरी कोण आहे, जो ते वाढलेलं तण वगैरे काढून टाकतो. तो कसं, ज्याप्रमाणे विद्वान लोक, खरे शहाणे लोक मोह, मद आणि मान यांचा त्याग करतात. मोह, मद आणि मान, तिन्ही शब्द खूप खोल आहेत. त्यावर चिंतन घडलं तर कळेल आम्ही कुठे अडकलेलो आहोत आणि त्यापासून मुक्त होण्याचा मार्ग कसा आम्हाला श्रीराम दाखवत आहेत. पुढे उदाहरण दिलं आहे, फक्त इथे चक्रवाक पक्षी मला कुठं दिसत नाही आहेत म्हणतायत श्रीराम. कसं तर कलियुग आल्यावर धर्म जसं पलायन करतो त्याप्रमाणे चक्रवाक पक्षी दिसत नाहीत. आमच्यासाठी खूप मोठी काय म्हणायचं बोच आहे पहा श्रीरामांनी दिलेली. अनेक वेळेला असं वाटतं, श्रीराम असोत, संत सत्पुरुष असोत, सद्गुरू असोत, एखादं वाक्य जे बोलतात आणि ज्याला आम्हाला एकदम चटका बसतो पहा. महाराज जे म्हणाले, सगळी हिंग जिऱ्याची गिराईक, हे म्हणल्यावर आम्हाला चटका बसला पाहिजे की काय मागतोय मी सद्गुरूंकडे, भगवंतांकडे. तो चटका बसावा यासाठी ते वाक्य असतं. महाराजांना काय ब्रह्मानंद महाराज आनंद सागरांसारखे भेटले नाहीत का? अनेक सत्शिष्य होतेच की, पण तरीसुद्धा ती बोच आम्हाला लागावी, ते गिल्ट फिलिंग येऊन तरी आम्ही आमचा मार्ग बदलावा, आमच्या इच्छा कमी कराव्यात, वासना कमी कराव्यात असं आम्हाला वाटावं, जर आम्ही सद्गुरू प्रेमी असू तर. यासाठी इथे श्रीराम आम्हाला सांगतायत की कलियुग आल्यावर धर्म पळून जातो, त्याप्रमाणे मला चक्रवाक पक्षी दिसत नाही आहेत. जसं पडीक जमिनीवर पाऊस जरी पडला तरी तिथं काही उगवत नाही, गवतसुद्धा उगवत नाही. कसं, काय सुंदर उपमा दिली पहा. जिमी हरी जन हिय उपजन कामा. आहा, ज्याप्रमाणे हरिभक्ताच्या हृदयात कामवासना उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे पडीक जमिनीवर पाऊस पडला तर गवतसुद्धा उगवत नाही. म्हणजे इतकं काय म्हणायचं, एक प्रकारे ड्रायलँड असतं ते नाही का. पण ते ड्रायलँड कशामुळे झालेलं असतं, त्या भगवंत प्रेमाच्या ओलाव्यानं तो ड्रायलँड होतो. जिथं दुसरं काही ठरतच नाही तिथे कुठलीही वासना जन्म घेऊच शकत नाही. त्यावेळेला तो संत रामरूप झाला असं समजावं, असं सर्व पुराण, वेद, उपनिषद सगळ्यांमधून सांगितलं आहे की जिथं कोणतीही कामना नाही,
आणि पुढे सांगतायत की जे चांगलं राज्य असतं तिथे त्या सुराज्यामुळे प्रजेची वृद्धी होते, त्याप्रमाणे अनेक तऱ्हेच्या जीवांनी पृथ्वी शोभतीये. आणि पुढे सांगतायत ज्याप्रमाणे ज्ञान निर्माण झालं, उत्पन्न झालं की इंद्रिय शांत होऊन विषयांकडे वळत नाहीत, त्याप्रमाणे जिकडे तिकडे अनेक वाटसरू प्रवास सोडून आपापल्या घरी गेलेत, राहिलेत. कशामुळे? तो पाऊस पडतोय त्यामुळे. उपमा देण्यासाठी सांगितलंय की ज्याप्रमाणे पावसानं कुणी बाहेर पडत नाही आणि घरामध्येच राहतात, त्याप्रमाणे ज्ञान हा जणू तो पाऊस आहे, ज्यामुळे इंद्रिय शांत होऊन कासवानं आपली सर्व पावलं आत आखडून घ्यावीत आणि शांत राहावं. तसं तो साधक, तो भक्त विषयांकडे न वळता त्याची सर्व इंद्रिय शांत होतात. पुढे सांगतायत पण काय होतं म्हणतात, कधी कधी वारं खूप जोरानं वाहतं, ज्यामुळे मेघ इतस्ततः विखुरले जातात. कसं? जिमी कपूतके उपजे कुलसद्धर्म नसाही. ज्याप्रमाणे कुपुत्र जन्माला आला तर उत्तम कुलाचार सर्व नष्ट होतात, त्याप्रमाणे असं उदाहरण देऊन सांगतायत. पुढे म्हणाले कधी ढगांमुळे दिवसासुद्धा अंधार दाटून येतो, तर कधी सूर्य प्रकट होतो. कसं? तर कुसंग झाल्यावर ज्ञान नष्ट होतं आणि सत्संग झाल्यावर ते पुन्हा प्रकट होतं, सत्संग मिळाल्यावर. एका दृष्टीनं सुग्रीवाबद्दल सुद्धा इनडायरेक्टली या काही गोष्टी श्रीरामांनी इथं सांगितल्या आहेत. जो सुग्रीव भगवत संगामध्ये होता त्यावेळेला त्याला आपल्या दिलेल्या वचनाची, सीतामातेच्या शोधाची पूर्ण आठवण होती. पण जेव्हा तो त्याला राज्याभिषेक झाला आणि तो राज्यामध्ये रमून गेला आपल्या, त्यावेळेला त्याला विस्मरण झालं. कुसंगानं ज्ञान नष्ट होतं. कुसंग म्हणजे इथे अनेक अर्थांनी तो कुसंग असतो. पैशानं किंवा सुखसंपत्ती, ऐश्वर ज्या वेळेला लोळण घेत असतं, तो सुद्धा एक प्रकारे खरं तर परमार्थ मार्गासाठी कुसंग असतो पहा. आणि हे ज्याच्या लक्षात आलं ना, तो विरक्त होतोच होतो. त्याच्या इच्छा शमन होतातच. ज्या वेळेला लक्षात येतं या इच्छा मला माझ्या सद्गुरूंपासून दूर नेत आहेत, या इच्छांमुळे मी मायेमध्ये गुरफटला जातोय, त्यावेळी त्या इच्छा कमी होऊन ते वैराग्य हृदयामध्ये येतच. नुसतं येत नाही तर ते मॅनिफेस्ट होतं. आपल्याला सांगितलं ना अगोदर श्रीरामांनी की ज्ञान कोणतं? जे दैनंदिन जीवनामध्ये मॅनिफेस्ट होतं. मग महाराज म्हणतात तसं जरुरीपुरतं कार्य करून आम्ही पैसा मिळवतो आणि उरलेला वेळ भगवत चिंतनामध्ये घालवतो. महाराजांचं तर म्हणणं आहे की 3-4 तास पुरे आहेत खरं. कशाला? संसाराला दिवसातले. ते 3-4 तास भगवंतासाठी देणंसुद्धा आम्हाला होत नाही. एक महाराजांचं खूप सुंदर वचन आहे, काही काळ तरी असा जावा की आम्ही फक्त देवासाठी जगावं. त्यामुळे हे झालं तर ती अनन्यता हृदयात जन्म घेते. ती अनन्यता हृदयात जन्माला आली की खरं प्रेम उद्भवतं आणि ते प्रेम उद्भवलं की मग तो प्रभुचरणी चित्तलय अखंड सदोदित. कोणत्याही ह्या शिवाय, वाऱ्याशिवाय, पावसाशिवाय, कोणत्याही विघ्नाशिवाय, कोणत्याही बुद्धिभेदाशिवाय साधतो, तसाच तो साधावा ही सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. अजून श्रीरामांचा बोध आहे, काही बराच आहे, जो आम्हाला श्रीराम करणार आहेत. आणि त्यानंतर लक्ष्मणाला काय आदेश देतात सुग्रीवासंदर्भानं हे आम्हाला तुलसीदास पुढच्या भागात सांगतील. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.